लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झाली आहे, पण त्यासोबतच सुरू झाले ते म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम। सर्वात पहिला म्हणजे अनेबल टू सेंड ओटीपी, पैसे कधी मिळणार, यादीमध्ये नावच नाही, असे एक ना एक अनेक प्रश्न आणि प्रॉब्लेम तुम्हाला तिथे पाहायला मिळत आहे। पण काळजी करू नका, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सोप्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे। मी तुमचे सर्वात महत्त्वाचे काही प्रश्न निवडले आहे आणि त्यावरती सोल्युशन काय आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि झटपट इन्फो या आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात अगोदर पोहोचेल। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर सगळ्यात मोठा आणि कॉमन प्रॉब्लेम म्हणजे अनेबल टू सेंड ओटीपी। केवायसी करायला गेले की हा मेसेज प्रत्येकाला येतोय। आता यावर उपाय काय? तर बघा, एकाच वेळी 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी या वेबसाईटवरती केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे वेबसाईटवर प्रचंड लोड येत आहे आणि म्हणूनच अनेबल टू सेंड ओटीपी हा प्रॉब्लेम ते येत आहे। पण घाबरू नका, यावरती देखील सोल्युशन आहे आणि ते देखील अगदी सोपे आहे। जर तुम्ही घरबसल्या केवायसी करत असाल तर तुम्हाला रात्री 10 ते 11 नंतर आणि सकाळी 8 वाजेच्या अगोदर ही केवायसी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून यावेळेस वेबसाईटवरती गर्दी कमी असते आणि तुमची केवायसी लवकर होऊन जाईल। तर हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो। त्यानंतरचा दुसरा प्रश्न म्हणजे जून, जुलै, ऑगस्टचे थकलेले पैसे मिळणार की नाही? तर हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। भरपूर बहिणींचे जून महिन्यांचे हप्ते बंद झाले होते, तर त्यांनी विचारलं आहे की आम्हाला मागचे सर्व पैसे मिळतील का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच मिळणार। सरकारने ही केवायसी प्रक्रिया याचसाठी सुरू केली आहे। तुमची पडताळणी पूर्ण झाल्यावर जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट आणि त्यानंतरचे सर्व थकलेले हप्ते एकदम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल। ही माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे निश्चिंत राहा, केवायसी पूर्ण करा, तुमचे पैसे कुठेही जाणार नाही। त्यानंतरचा तिसरा प्रश्न, एरर मेसेज। सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, असा मेसेज भरपूर जणांना आधार क्रमांक टाकल्यानंतर येत आहे। तर याचा नेमका अर्थ काय आहे? याचा सरळ अर्थ आहे की तुमचं नाव लाडकी बहीण योजनेमधून काढण्यात आलेलं आहे, म्हणजे तुम्ही अपात्र ठरला आहात। यामागे तुमच्या घरात 4 व्हीलर असणे किंवा कोणी आयकर विभागात असणे किंवा कोणी सरकारी नोकरीवर असणे हे निकष असू शकतात। जर तुम्हाला असा मेसेज येत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून बाद झाले आहात। परंतु बऱ्याच जणांना हप्ता देखील सुरू आहे आणि पात्र देखील आहे, तरी सुद्धा असा मेसेज पाहायला मिळत आहे। तर यावरती लवकरच वेबसाईटवरती अपडेट होणार आहे, कारण की बरेच व्यक्ती एकाच वेळी लाडक्या बहीण योजनेकरता योजनेची केवायसी करत आहेत, त्यामुळे सुद्धा असा मेसेज येऊ शकतो। तर घाबरू नका, 2 महिने कालावधी आहे, तोपर्यंत तुम्ही जर पात्र असाल तर तुमची केवायसी नक्कीच होईल। त्यानंतरचा चौथा प्रश्न म्हणजे वडील किंवा पती यापैकी कोणाचा आधार नंबर इथे टाकायचा? हा एक मोठा गोंधळ निर्माण करणारा प्रश्न आहे। विशेषतः ज्या भगिनी विधवा आहेत किंवा ज्यांचे वडील हयात नाही, त्यांना काहीच ऑप्शन इथे तुम्हाला पाहायला मिळत नाही। तर बघा, सध्या तरी ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांच्यासाठी वेबसाईटवरती कोणताही पर्याय उपलब्ध नाही। आम्ही हा प्रश्न शासनाच्या टेक्निकल टीम पर्यंत पोहोचवला आहे आणि लवकरात लवकर यावर काही ना काहीतरी तोडगा निघेल। जसंही अपडेट येईल, झटपट इन्फो चॅनलवरती सर्वात अगोदर तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल। पण बाकीच्यांसाठी नियम अगदी सोपा आहे। तुमच्या आधार कार्ड वरती वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा आधार नंबर टाका आणि तुमच्या आधार कार्ड वरती पतीचं नाव असेल तर पतीचा नंबर टाका। बस इतकंच सोपं आहे। तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरती जे नाव असेल तेच तुम्हाला त्यांचा हस्बंड किंवा वडिलांचा नंबर इथे टाकायचा आहे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यानंतरचा 5वा प्रश्न म्हणजे होय किंवा नाही कुठे निवडायचं, हा कन्फ्युजन होत आहे। केवायसी फॉर्म मध्ये होय आणि नाही निवडताना खूप जागी गोंधळ उडालेला आहे। याचा सर्वात सोपा प्रश्न तिथे सरकारने टाकायला पाहिजे होता, जेणेकरून लाडक्या बहिणींचे कन्फ्युजन दूर झाले असते। तिथे निगेटिव्हपणे प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही घरातील कोणतीही व्यक्ती
निवृत्ती वेतन किंवा सरकारी कर्मचारी नाही यासाठी तुम्हाला तिथे होय करायचं आहे। घरात एक विवाहित आणि एक अविवाहित अशी महिला असेल तर होय करा, पण घरात एकापेक्षा जास्त विवाहित किंवा एकापेक्षा जास्तीत जास्त अविवाहित महिला असतील तर तुम्हाला नाही करायचं आहे। लक्षात ठेवा, नाही केल्यास तुम्ही अपात्र ठरू शकता। त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न विचारण्यात येत आहे की शेवटची तारीख काय आहे आणि योजना बंद कशी करायची। केवायसी ची शेवटची तारीख काय, तर सरकारकडून यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे गडबड करू नका, पण वेळेत केवायसी करून घ्या। योजना बंद करायची असेल तर ज्यांना ही योजना बंद करायची असेल त्यांच्यासाठी अगदी सोपा मार्ग आहे। तुम्ही फक्त केवायसी करू नका। तुमची केवायसी न झाल्यामुळे पडताळणी होणार नाही आणि योजनेचे पैसे आपोआप बंद होईल। आणि एक आणखी महत्त्वाचा प्रश्न, जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त विवाहित आणि अविवाहित महिला असेल तर तुम्हाला काय करावे लागेल जेणेकरून तुमची योजना बंद होणार नाही। बघा, 2 महिन्याचा कालावधी सरकारने इथे दिलेला आहे। जर राशन कार्ड वरती 2 पेक्षा जास्त विवाहित असेल, एक सासू, 2 सुना किंवा एक अविवाहित मुलगी असेल तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं राशन कार्ड जे आहे ते वेगळं करावे लागणार आहे। जर तुमचं राशन कार्ड हे सेपरेट असेल तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। जर तुमचं राशन कार्ड हे सेपरेट असेल तर तुम्ही या योजनेमधून काढले जाणार नाही आणि तुमचे हप्ते सुरळीत सुरू राहतील। तर तुम्हाला तुमचं जे राशन कार्ड आहे ते वेगळं करावे लागणार आहे। याकरता तुम्हाला तहसील ऑफिस मध्ये जाऊन ही प्रोसेस करावी लागणार आहे। 2 महिन्याचा कालावधी आहे। जर तुमचं राशन कार्ड या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये वेगळं झालं तर आणि घरात जर जास्तपेक्षा महिला असेल तर यांचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तर हे होते तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची सोपे उत्तरे। मला खात्री आहे की तुमच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या असतील। तुमच्या अजूनही कोणता प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर नक्की उत्तर देऊ। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या सर्व मैत्रिणींना, बहिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील मदत होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झटपट इन्फो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।